हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत ना ही माझी थोडीफार ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तर ती शेअर करणार आहे। खूप साऱ्या वस्तू नाहीयेत ज्या बेसिक गोष्टी मला आता खूप गरजेच्या वाटल्या तर त्याच मी सध्या ऑर्डर केलेल्या आहेत। आता याच्यामध्ये काही प्रोडक्ट आहेत, एक दोन प्रोडक्ट जे ओपन केलेले आहेत आणि एक वस्तू आहे जिचा यूज सुद्धा केलेला आहे आणि अजून काही 2-3 वस्तू आहेत ज्याची ऑर्डर केलेली आहे पण अजून मला ती ऑर्डर मिळालेली नाही। कारण आता पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे ऑर्डर थोडीफार डिले होते। तर मी विचार केला की जेवढ्या वस्तू आपण मागवलेल्या आहेत आणि ज्या आपल्याला डिलिव्हर झालेल्या आहेत तर त्या वस्तू आज तुमच्यासोबत शेअर करूया। तर आय होप व्हिडिओ तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर अधिक वेळ न घेता पटकन आपण जी काही आम्ही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तर ती बघूया। तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे तर ती ही आहे। आता ह्याचं पॅकेजिंग ओपन केलेलं आहे मी। तर मी मागवलेलं आहे ही तेलाची बॉटल। तर ही तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित। तर ही तेलाची बॉटल आहे आणि ही काचेची आहे आणि त्याची ही कॅप आहे वरती। तर तेल वगैरे आता सध्या मी स्टीलच्या छोट्या भांड्यामध्ये काढते तर त्यासाठी मला ही खूप उपयोगी आहे। तर ही कॅप आहे ही याच्यामध्ये अशा पद्धतीनं इथं इन्सर्ट करायचे आणि इथे त्याचा नॉब आहे तो ऑन ऑफ अशा पद्धतीनं होतो, वरती होतो, इथून तेल टाकायचं झाल्यानंतर पुन्हा बंद होतो। आणि हे मी पहिल्यांदाच ऑर्डर केलेले आहे, म्हणजे मी ह्याच्यापूर्वी ही वापरलेली नाही तर पहिल्यांदाच ऑर्डर केलेली आहे आणि वापरणार आहे। आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून ना तेल सुद्धा खूप जास्त येणार नाही, म्हणजे आपण जेव्हा भाजी करू आपल्याला जेव्हा तेल वापरायचं तर तेव्हा तेल सुद्धा खूप जास्त वापरलं जाणार नाही। तर बघूया, आता मी अजून हे वापरलेलं नाहीये तर छान वाटते बॉटल। आता मी हे वापरायला सुरुवात करेन। तर ही आहे पहिली गोष्ट। त्यानंतर इथे मागवलेले आहेत किचनचे नॅपकिन जे खूप गरजेचे आहेत, कारण माझे 2 मायक्रोफायबर जे क्लोथ्स आहेत मरून कलरचे तर ते सध्या मी वापरते। तर हे 3 नॅपकिन आहेत हे अशा पद्धतीनं किचन मध्ये वॉशरूमच्या इथे वगैरे आपण अशा पद्धतीनं हात पुसण्यासाठी ठेवू शकतो आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे, तुम्हाला दिसत असेल। 3 वेगळे कलर मी मागवलेले। तर अशा पद्धतीनं ही सुद्धा मला सध्या खूप गरजेची गोष्ट होती। ज्या मला खूप गरजेच्या गोष्टी आहेत तर त्याच मी सध्या ऑर्डर केलेल्या आहेत। तर अशा पद्धतीनं हे 3 नॅपकिन सुद्धा मी मागवलेले आहेत। तर आय होप तुम्हाला सुद्धा हे आवडतील खूप आणि खूप छान आहे, कपडा सुद्धा खूप सॉफ्ट आहे याचा। त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे हा मी मागवलेला आहे माझ्या बाळासाठी, लहान बाळासाठी, देवांसाठी ड्रेस। तर हा धोती आणि कुर्ताचा ड्रेस आहे। तर हा पण म्हटलं एक आपल्याकडे असावा असा, कारण आता आषाढी एकादशी दिवशी मला ऍक्च्युली धोतर हवं होतं पण ते नव्हतं। तर ही अशा पद्धतीनं धोती आहे त्याची व्हाईट कलरची आणि मरून कलर, त्याच्यावर गोल्डन कलरची बुटी आहे। तर ही धोती आहे, साधारणतः 1 वर्षाच्या मुलाला सुद्धा आरामात बसेल। तर मी थोडीशी मोठी साईज मागवलेली आहे। आणि हा आहे कुर्ता। कुर्ता पण खूप छान आहे, कपडा खूप पातळ आहे। या पद्धतीनं हा आहे कुर्ता। त्याला पुढे हे असे 2 बटन सुद्धा दिलेले आहेत छानपैकी। कलर सुद्धा खूप छान आहे आणि खूप मस्त दिसतो। अजून मी घातलेला नाहीये, आता मी घालेन त्याला। तर शर्टची साईज मला थोडीशी मोठीच वाटते त्यासाठी, पण लहान मुलांचे कपडे आपण नेहमी वाढत्या अंगाचे घेतो तर त्यासाठी मी सुद्धा थोडीशी मोठी साईज मागवलेली आहे। आणि इथे बाळ उठले आणि खेळतंय त्यामुळे थोडासा त्याचा सुद्धा आवाज तुम्हाला येईल। तर हे बाळासाठी मागवलेलं आहे। त्यानंतर अजून एक गोष्ट मी मागवली आहे ती सुद्धा बाळासाठीच आहे। तर हे मी फोडलेलं सुद्धा नाही, हे जस्ट मला काल परवाच मिळालेलं आहे, जे एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की बाळाचं एक पार्सल आलेलं आहे। तर ते मी आताच ओपन करते। जास्त छान गोष्ट आहे, तर ही मी मागवलेली आहे। तर हे आहेत बाळाचे म्हणतो हे, तर हे अशा पद्धतीनं आहे। हा डायपर आहे आणि तर हे मी ऑर्डर केलेले आहेत। हे आहे क्लोथ डायपर लहान बाळासाठी। तर याच्यामध्ये ना हे अशा पद्धतीनं आहे आणि इथून आपण हे जे इन्सर्ट घेतलेलं आहे हे याच्यामध्ये ऍड करायचं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते।
तर यापूर्वी सुद्धा मी लव लॅबचं त्याला यूज करते आता. तर लव लॅबचं मला खूप छान वाटलं म्हणून मी पण लव लॅबचं थोडंसं कॉस्टली आहे. तर एक माझ्याकडे लव लॅबचं आहे, तर त्याच्यामुळे मी हे दुसरं मागवलेलं आहे आता 2. तर हे अशा पद्धतीनं इन्सर्ट याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण हे बाळाला घालायचं आहे. आणि ते बटन्स आहेत, तर ते बाळाच्या बेसनुसार कमरेनुसार आपण इथे ऍडजस्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे वॉशेबल फ्लोट डायपर आहे. तर हे मी 2 मागवलेले आहेत. एक हा कलर आहे आणि एक हा कलर आहे. तर हे 2 मागवलेले आहेत आणि ह्याचं बेनिफिट मला वाटतं खूप छान आहे. लिक्विड होत नाही याच्यातून बाहेर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे मशीन वॉश केला तर ते आरामात सुटतात. पण हँडवॉश जर केला, जर बाळाने शी वगैरे केली असेल आणि जर हँडवॉश केला तर मात्र ते लवकर सुटत नाही. याचा फक्त हाच एक प्रॉब्लेम आहे. ते पण सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून. अदरवाईज हा खूप छान ऑप्शन आहे आणि मला खूप आवडते म्हणून मी हे 2 मागवलेले आहे. आय होप तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील. त्यानंतर ना मी जसं तुम्हाला बोलले काही वस्तू मी ओपन केलेल्या आहेत, काही वापरल्या सुद्धा आहेत. तर त्यातलीच एक वस्तू म्हणजे हे अशा पद्धतीनं ना ब्रश मागवलेले आहे. तर हे ब्रश ना आपला गॅस वगैरे खराब झाला असेल तर तो घासण्यासाठी किंवा किचनची जी काही छोटी मोठी वस्तू असतात ज्याच्यामध्ये खूप मळ आतमध्ये बसलेला असतो, तर आपली नॉर्मल घासणी, तारेची घासणी किंवा थोडंसं जाड स्क्रबर वगैरे तिथपर्यंत पोहोचत नाही किंवा आपलं पोट तिथपर्यंत पोहोचत नाही. तर त्यासाठी हे ब्रश खूप छान आहे. ते 3 ब्रश येते. हा आहे सॉफ्ट, हा थोडासा लाईट आणि हा त्यापेक्षा जास्त हार्ड. तर असे हे ब्रश आहेत. हे 3 ब्रश अशा पद्धतीनं मागवलेले आहेत. तर हे सुद्धा खूप बेस्ट आहेत आणि हे मी वापरायला सुद्धा काढलेले आहे. त्यानंतरची छान अशी वस्तू आहे ती मला खूप गरजेची होती आता सध्या. तर हे आहे कुशन कवर. तर कुशन कवर गरजेचे यासाठी होते की आता बाळ रांगायला वगैरे लागला तोपर्यंत. तर ज्या नॉर्मल उशा आहेत त्या आम्ही यूज करतो. तर त्यासाठी हे कुशन कवर मागवलेले आहेत आणि हे खूप छान आहेत. मला खूप आवडले, कलरफुल आहेत म्हणून हे मागवलेले आहेत. तर हे मी तुम्हाला दाखवते आणि लवकरच तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सुद्धा बघायला मिळते. तर हे अशा पद्धतीनं हे कलर्स आहेत. हा एक आहे, त्यानंतर हा दुसरा आहे. खूप सुंदर दिसत आहेत, कलरफुल दिसत आहेत आणि लहान मुलांना कलर्स वगैरे खूप आवडतात. कलरफुल गोष्टी त्यांना खूप छान वाटतात म्हणून मी स्पेशली त्याच्यासाठी हे मागवलेले आहेत. तर हे अशा पद्धतीनं आणि बॅक साईडला हे अशा पद्धतीनं आहे. इथे तुम्ही बघता इथेही झीप पण आहे दिलेली त्याला. तर छान पद्धतीनं पानं, फुलं, पक्षी वगैरे हे अशा पद्धतीनं आहे. हे 3. त्यानंतरचा 4था हा अशा पद्धतीनं आहे आणि 5वा हा अशा पद्धतीनं आहे. तर हे 5 कुशन कवर्स मी मागवलेले आहेत. तर खूप छान आहेत आणि मला खूप ते आवडलेले आहेत. फक्त मला असं वाटतं की ह्याची शिलाई ना थोडीशी कच्ची वाटते. एकच शिलाई आहे, मोठी जी 5 नंबरची शिलाई आपण म्हणतो ती. तर थोडीशी ह्याला शिलाई करून घ्यावी लागेल, अदरवाईज ते उसवतील. तर हे छान, खूप छान आहेत, मला खूप आवडले. म्हणजे बाळ जेव्हा खेळेल तेव्हा साईडला त्याला हे कुशन्स लावले तर त्याच्यासोबत सुद्धा खूप छान खेळेल कारण हे कलरफुल आहे. आणि दुसरी आता एक शेवटची गोष्ट म्हणजे आता जी माझ्याकडे ऑर्डर आलेली आहे त्यामध्ये अजून 2-3 प्रोडक्ट आहेत जे आलेले नाही. तर हे आहे, हे खूप मोठं आहे. तर ह्याच्यामध्ये आहेत कुशन्स जे मी कवर मागवलेले आहेत. तर त्यासाठी ते कुशन्स सुद्धा मागवलेले आहेत कारण माझ्याकडे ज्या 2 उषा आहेत तर त्या थोड्याशा मोठ्या होत आहेत, कवर थोडेसे लहान होत आहेत म्हणून मी कुशन्स सुद्धा नवीनच मागवलेले आहेत. तर हे मी ओपन नाही केलं, हे पण तुम्हाला दाखवते होता. तर हे जे कुशन्स आहेत हे सुद्धा मी 5 मागवलेले आहेत. 5 कुशन आणि 5 त्याचे कवर सुद्धा मागवलेले आहेत. तर त्याची साईज ही आहे ही, म्हणजे मी कवरच्या मापानेच मागवलेले आहे ही. तर मी एक तुम्हाला टाकून सुद्धा दाखवते आता. कारण ऑफलाईन वस्तू घेण्यासाठी आता मला मार्केटमध्ये जा, त्या वस्तू बघा आणि घेऊन या, तर तेवढा वेळ नाहीये. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग कधी पण चांगली वाटते.
आणि ज्या काही मला अगोदर मिळालेल्या वस्तू तर त्या मी खोललेल्या आहेत, बघितल्या आहेत फक्त की त्या चांगल्या आहेत की नाही, कारण त्या जर खराब असतील तर ते आपल्याला रिटर्न सुद्धा करावे लागतात. म्हणून तर अशा पद्धतीनं हे ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे उशी, छानपैकी ॲड झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान त्याचा लुक आलेला आहे, किती छान दिसेल. आणि हे कलरफुल म्हणजे लहान मुलांना तर खूप छान दिसेल आणि आपल्याला पण यांच्याकडे बघितल्यावरच खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं. तर त्यासाठी वस्तू मी मागवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं हे बाकीचे पण आहेत तर ते सुद्धा खूप छान दिसतील, कारण हे खूप कलरफुल आहे. तर मला हे खूप आवडलेलं आहे. आय होप तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. आणि ह्या एवढ्याच वस्तू सध्या माझ्याकडे आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता व्हिडिओ इथेच एंड करते, कारण बाळ मनापासून खेळतंय तर तो आता रांगायला लागलाय. त्याच्या पुढे सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत, आता त्याच्याकडे सुद्धा बघते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच